नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। आज आम्ही गोवर्धन इको विलेज वाडा येथे आलेलो आहोत। तर संपूर्ण व्लॉग तुम्ही नक्की बघा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनली आपण गोवर्धन इको विलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आलो आहोत। येथून पुढे आपल्याला चालतच प्रवेश करायचा आहे। या भव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच आपण एका वेगळ्या शांत आणि आध्यात्मिक वातावरणात प्रवेश करतो, म्हणजेच मिनी वृंदावनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। चला आता या सुंदर ठिकाणाची एक एक जागा, निसर्ग, मंदिर आणि इथला अविस्मरणीय अनुभव आपण एकत्र पाहूया। मिनी वृंदावनमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्याला श्री गणपती बाप्पांचे सुंदर मंदिर पाहायला मिळते। कोणत्याही शुभ प्रवासाची सुरुवात गणरायाच्या दर्शनाने, म्हणून आपण आधी बाप्पांचे दर्शन घेऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। मंदिराच्या शेजारीच गोल्फ कार्टची सुविधा उपलब्ध आहे। विशेषतः रूममध्ये राहणाऱ्या पाहुण्यांसाठी ही सुविधा अतिशय सोयीची आहे, कारण संपूर्ण परिसर खूप मोठा असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते। तसेच येथे मुक्कामासाठी सुंदर आणि आरामदायी रूम्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणात राहण्याचा एक वेगळाच अनुभव येथे घेता येतो। आम्ही चाललो आता प्रसाद खायला। तर हे आहे गोवर्धन अन्न क्षेत्र ललिता भवन। येथे दररोज दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत सर्व भाविकांसाठी निशुल्क प्रसादम दिले जाते। आम्हीही दुपारच्या वेळेत येथे पोहोचलो असल्यामुळे आम्हाला या पवित्र प्रसादाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली। त्यानंतर आम्ही रांगेत उभे राहून प्रसाद घेतला। तुम्ही पाहू शकता येथे सर्वजण पंक्तीत बसून प्रसादाचा आस्वाद घेत आहेत। आम्हीही पंक्तीत बसलो आणि भक्तिभावाने त्या पवित्र प्रसादाचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली। तसेच येथे मिळणारा प्रसाद पूर्णपणे सात्विक असतो। एक महत्त्वाची विनंती म्हणजे तुम्हाला जितका प्रसाद लागेल तितकाच घ्या, जेणेकरून अन्नाची नासाडी होणार नाही। प्रसाद ग्रहण करून झाल्यानंतर प्रत्येकाने स्वतःची ताट भांडी स्वतःच स्वच्छ धुवून ठेवायची असतात। आम्ही आमची ताट स्वच्छ धुवून त्यांच्या ठरलेल्या जागी ठेवली आणि त्यानंतर मिनी वृंदावन आणखी सुंदरपणे अनुभवण्यासाठी व एक्सप्लोर करण्यासाठी पुढे निघालो। प्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही गोवर्धन रोपवाटिका येथे पोहोचलो। येथे विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे आणि शोभेचे वनस्पती कलमे उपलब्ध आहेत। तुम्हालाही एखादे रोप किंवा कलम घरी घेऊन जायचे असेल तर येथून सहज खरेदी करू शकता। प्रत्येक रोपावर त्याची किंमत दर्शवणारा प्राइस टॅग लावलेला असल्यामुळे योग्य रोप निवडणेही सोपे जाते। ही रोपवाटिका खूप मोठी असून येथे विविध प्रकारचे आकर्षक रोपे आणि कलमे पाहायला मिळतात। अपर्णाला खास करून कडीपत्त्याचे कलम घ्यायचे होते, म्हणून ती ते शोधण्यासाठी गेली। अनेक सुंदर रोपे पाहिल्यानंतर तिने यावेळी खरेदी न करता पुढच्या वेळी नक्की घेऊ असे म्हणत मनसोक्त रोपवाटिका फिरून पाहिली आणि तिथल्या सुंदर कलमांचा आनंद घेतला। तसेच या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एंट्री गेटपासून ते मंदिराकडे आणि वृंदावन फॉरेस्टकडे जाताना वाटेत काय काय पाहायला मिळते हे सविस्तर दाखवले आहे। त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे अजून खूप सुंदर आणि मजेदार ठिकाणे, शांत वातावरण आणि अनेक खास अनुभव तुमची वाट पाहत आहेत। रोपवाटिका फिरून झाल्यानंतर आम्हाला तिथेच बाजूला ठेवलेले पारंपरिक लाकडी चाक पाहायला मिळाले। ते दिसायला खूपच आकर्षक आणि जुन्या काळाची आठवण करून देणारे होते। ते पाहून आम्ही पुढे निघालो तर समोरच गोशाळा लागली। येथे काही गोमाता शांतपणे विश्रांती घेत होत्या तर काही प्रेमाने चारा खात होत्या। हे शांत आणि प्रसन्न वातावरण बघून खूपच छान वाटत होतं। गोशाळ्याच्याच बाजूला आम्हाला नॅचरल फार्म प्रोड्यूस स्टोअर दिसले। येथे विविध प्रकारचे फळांपासून बनवलेले जॅम्स, ड्रायफ्रुट्स आणि इतर अनेक खाण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत। तसेच त्याच्याच शेजारी इको विलेज बाजार आहे। येथून तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक वस्तू तुम्ही घेऊ शकता। तर आता तुम्ही बघू शकता आम्ही गिफ्ट शॉपमध्ये आलो आहोत। येथे विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत।
तसेच हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये भगवद्गीता देखील उपलब्ध आहेत. तसेच येथे विविध पेंटिंग सुद्धा उपलब्ध आहेत. पुढे तुम्ही बघू शकता येथे गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी आणि इतर अनेक देवांच्या सुंदर मूर्ती उपलब्ध आहेत. त्यापैकी आम्ही आमच्या 4 व्हीलरसाठी एक गणपती बाप्पांची छोटी मूर्ती आठवण म्हणून घेतली आहे. तसेच येथे कपडे, विविध कीचेन आणि चेहऱ्यासाठी लागणारे नैसर्गिक प्रोडक्टही उपलब्ध आहेत. तुम्हाला मिनी वृंदावनची आठवण म्हणून एखादी वस्तू घ्यायची असेल तर येथून नक्की खरेदी करू शकता. तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर छोटे छोटे स्टॅच्यू आणि विविध प्रकारचे किचन उपलब्ध आहेत. याशिवाय अशा अनेक आकर्षक वस्तू येथे मिळतात. यापैकी काही आवडलं तर तुम्ही नक्की इथून खरेदी करू शकता. तुम्ही पाहू शकता येथे संपूर्ण परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांचे नाव आणि ॲरो दिले आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण सहज शोधता येते. त्यानंतर आम्ही येथील कॅफेमध्ये गेलो कारण अपर्णाला आणि सानिकाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती. त्यामुळे आधी तिथे कोणकोणते आईस्क्रीम आणि इतर पदार्थ मिळतात ते पाहिलं. मला मात्र आईस्क्रीम खायचं नव्हतं म्हणून मी रसमलाई ट्राय करायचं ठरवलं. त्यानंतर मी काउंटरवर जाऊन बिल घेतलं. आम्ही एक व्हॅनिला आईस्क्रीम आणि एक रसमलाई ऑर्डर केली. खरं सांगायचं तर येथील आईस्क्रीम मला फारसं खास वाटलं नाही, पण रसमलाई मात्र खूपच स्वादिष्ट होती. ते खाऊन झाल्यानंतर आम्ही पुढील ठिकाण म्हणजे वृंदावन फॉरेस्ट एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. तर सर्वप्रथम तुम्ही समोर पाहू शकता यात मुख्य गेटमधून पूर्वी प्रवेश दिला जायचा. त्यावेळी गोवर्धन ॲपवरून मोफत तिकीट बुक करावे लागायचे. मात्र आता ती पद्धत बंद झाली आहे. सध्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत जाता येते आणि समोर तुम्हाला दिसत आहे ते म्हणजे सुंदर मदन मोहन मंदिर. तिथे आपण थोड्याच वेळात भेट देणार आहोत, पण त्याआधी इथलं निसर्गरम्य वृंदावन फॉरेस्ट एक्सप्लोर करूया. चला तर मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. त्यानंतर आता आपण वृंदावन फॉरेस्टमध्ये प्रवेश करणार आहोत. येथे प्रवेशद्वाराजवळ संपूर्ण परिसराचा सुंदर मार्गदर्शक नकाशा लावलेला आहे. तो पाहून आम्ही आपल्या प्रवासाला सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही परिक्रमा प्रारंभ येथून परिक्रमा सुरू केली. पुढे जाताच आपण मथुरा येथे पोहोचलो. यात पवित्र भूमीत भगवान श्रीकृष्णाने वसुदेव आणि देवकी यांचे पुत्र म्हणून कारागृहात अवतार धारण केला होता.
त्या दिव्य प्रसंगाची अत्यंत सुंदर आणि जिवंत भासणारी शिल्परूप मांडणी येथे करण्यात आली आहे. ती पाहताना श्रीकृष्ण जन्माची कथा डोळ्यासमोर उभी राहते आणि मन भक्तिभावाने भरून जाते. इथे श्रीकृष्णांचा जन्म झालेला तो कारागृह दाखवलेला आहे. पुढे आपण रावल येथे पोहोचतो. हे स्थान श्री राधा राणींचे पवित्र जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. येथे राजा ऋषभानू आणि माता कीर्तिदा यांच्या घरी श्री राधा राणींचा अवतार झाला अशी श्रद्धा आहे. या पवित्र प्रसंगाचे येथे सुंदर शिल्परूपात दर्शन घडवले आहे. पुढे आपण विश्राम घाट येथे पोहोचतो. पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर या ठिकाणी येऊन विश्रांती घेतली होती, म्हणून या घाटाला विश्राम घाट असे नाव पडले. यमुना नदीच्या काठावर बसलेले हे ठिकाण मथुरेतील अत्यंत पवित्र घाटापैकी एक मानले जाते. हे भूतेश्वर महादेवांचे मंदिर आहे. येथे श्रीकृष्णांच्या लीलाभूमींचे दर्शन पूर्ण करण्यापूर्वी अनेक भाविक येथे महादेवांचे दर्शन घेतात. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानंतर वासुदेव त्यांना टोपलीत घेऊन यमुना नदी पार करत होते. त्यावेळी मुसळधार पावसात अनंत शेषनागाने आपल्या फण्यांचे दिव्य छत्र धरून बालकृष्णांचे संरक्षण केले. यमुना मातेलाही प्रभूंच्या चरणांचा स्पर्श झाला आणि वासुदेव श्रीकृष्णाला सुखरूप गोकुळात घेऊन पोहोचले. ही यमुना नदी दर्शवली आहे. येथे तुम्ही सुंदर रंगीबेरंगी मासे पोहताना पाहू शकता, जे या ठिकाणाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. पुढे आपल्याला नंदभवन लागते. हे गोकुळातील नंदबाबा आणि माता यशोदा यांचे घर मानले जाते. भगवान श्रीकृष्ण गोकुळात आल्यानंतर येथे आनंदाचा आणि जल्लोषाचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला होता. हे आहे यशोदा भवन. येथे माता यशोदा आणि बालकृष्णांच्या प्रेमळ नात्यांची सुंदर झलक पाहायला मिळते. पुढे आपल्याला महावन लागते. हे भगवान श्रीकृष्णांच्या गोचारण लीला आणि रासलीला यांच्याशी संबंधित पवित्र स्थान मानले जाते. पुढे आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या नामकरण समारंभांचा देखावा पाहायला मिळतो. येथे पूज्य गर्ग मुनींनी दोघांचे नामकरण केल्याचे सुंदर दर्शन साकारले आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळते की भगवान श्रीकृष्णांनी पुतनेचा उद्धार कसा केला, तृणावर्ताचा वध कसा केला आणि सक्टासुराचा संहार कसा केला, ही दर्शवणारी सुंदर शिल्पकला पाहायला मिळते. या देखाव्यामधून श्रीकृष्णांच्या बाललीलांचे अप्रतिम दर्शन आपल्याला घडते. हे तुम्ही पाहू शकता. हे आहे श्री श्री राधा मदन मोहन मंदिर. येथे आल्यावर मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिराची बांधणी अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे. पुढे अजूनही अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत. चला ती पाहूया. तसंच थोडे पुढे वरती गेल्यावर आपल्याला लागते श्री श्री राधा रमण मंदिर. हेही खूप छान बांधण्यात आलेले आहे.
हे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही बरसाना येथे पोहोचलो. येथे असलेले श्रीजी मंदिर श्रीमती राधाराणींना समर्पित आहे. राधाराणी येथे लाडलीजी म्हणून ओळखल्या जातात आणि बरसानामधील हे अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. येथे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी सुंदर झोक्यावर विराजमान असल्याचा देखावा साकारला आहे. हा देखावा अतिशय आकर्षक आणि भक्तिभावाने भरलेला आहे. पुढे तुम्हाला राधा दामोदर मंदिर आणि श्यामसुंदर मंदिर अशी 2 सुंदर मंदिरे पाहायला मिळतील. ही मंदिरे पाहून झाल्यावर आमचे काही मजेशीर फनी मोमेंट्स ही नक्की पहा. त्यांच्यामुळे आम्ही थकलोय. 1 तासाचा रस्ता होता, तो 4 तास सानिकाने 4 तासाचा केला. त्यांनी 4 मी तास बोलला घालवले. होतो काय? विक्रमगडवरून आम्हाला फिरवून आणलं त्यांनी. सब पनवेलवरून नीट रस्ता सब होता. झूठ है. झूठ है. हसना. थक गए हैं क्या हंसू. मार उसको, मार. ते बंद झाली. तुम्ही बघायचं सोडून भांडताय कधीपासून हे दोघं जण. गाड़ी वाली गाड़ी खिचको खिचको. हे भांडताय. नहीं तो पिचको हो जाएगा हमारा. भांडायला आलं की भांडायला आलं तेच नाही मला सांगायचं. सानिका बांधते. नेक्स्ट टाइम नाही मी घेऊनच नाही येणार. ते बघ, ते बघ. चला आता पुढे आपल्याला सुरभी कुंड, श्याम कुंड आणि राधा कुंड पाहायला मिळतील. प्रत्येक कुंडांचे स्वतःचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे त्या त्या कुंडांशी संबंधित श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचा इतिहास माहिती फलकावर लिहिलेला आहे, जो तुम्ही शांतपणे वाचू शकता आणि त्या पवित्र स्थळांचा अनुभव अधिक जवळून घेऊ शकता. सुरभी कुंड हे श्रीकृष्णांच्या गोवर्धन लीलाशी जोडलेले पवित्र ठिकाण आहे. गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णांनी इंद्राचा गर्व दूर केल्यानंतर सुरभी माता येथे आल्या आणि त्यांनी श्रीकृष्णांच्या दुधाने अभिषेक केला. तेव्हापासून श्रीकृष्णांना गोविंद या नावानेही ओळखले जाऊ लागले. या घटनेच्या स्मरणार्थ या ठिकाणाला सुरभी कुंड असे नाव पडले. राधा कुंड हे श्री राधाराणींना समर्पित अतिशय पवित्र ठिकाण आहे. अशी मान्यता आहे की श्री राधा आणि त्यांच्या सख्यांनी हे कुंड तयार केले. नंतर श्रीकृष्णांनी ते पवित्र जलाने भरले. त्यामुळे राधा कुंड हे श्री राधा आणि श्रीकृष्ण यांचे प्रेमाचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. तसेच श्याम कुंड हे भगवान श्रीकृष्णांना समर्पित पवित्र कुंड आहे. अशी मान्यता आहे की अरिष्टसुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णांनी हे कुंड निर्माण केले. नंतर हे कुंड पवित्र जलाने भरले गेले. आज श्याम कुंड हे श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांची आठवण करून देणारे आणि भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाणारे ठिकाण आहे.
आता आपण नंद गावातील नंद भवन पाहणार आहोत. अशी श्रद्धा आहे की येथे नंद बाबा, यशोदा माता, श्रीकृष्ण आणि बलराम राहत होते. श्रीकृष्णाने आपल्या बालपणातील अनेक सुंदर लीला याच ठिकाणी केल्या. कंसाने पाठवलेल्या राक्षसापासून संरक्षणासाठी नंदबाबांनी गोकुळ सोडून नंदगावात येऊन वास्तव्य केले असे मानले जाते. आज येथे असलेले मंदिर नंदबाबांच्या निवासस्थानाच्या स्मरणार्थ उभारले गेले असून ते ब्रजमधील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. आता आपण समोर दिसणाऱ्या मदन मोहन मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. काही लोक या पावसाच्या छान वातावरणात भात लावताना दिसतात. हे सुंदर आणि शांत दृश्य बघून मनाला खूप मस्त वाटते. चला आता मदन मोहन मंदिराचे दर्शन घेऊया आणि समोरून दिसणारे हे अप्रतिम दृश्य अनुभवूया. मदन मोहन मंदिर हे ब्रजमधील अतिशय प्राचीन आणि पवित्र मंदिरांपैकी एक आहे. अशी श्रद्धा आहे की येथे भगवान श्रीकृष्णांचे मदन मोहन स्वरूप विराजमान आहे. आम्ही या मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरासमोरच तुम्हाला कोहोजगड पाहायला भेटेल. हे संपूर्ण मिनी वृंदावन फॉरेस्ट तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सर्व पाहून झाल्यावर आता आपण संध्याकाळच्या आरतीसाठी जाणार आहोत. ती आरती पण तुम्ही नक्की बघा. चला तर आता संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली आहे. आरतीला जाऊया. पण त्याआधी या मंदिरावरील सुंदर आणि आकर्षक डिझाईन एकदा नक्की पहा. जसजसे आपण आरतीसाठी वर जातो तसतसे आपल्याला श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे दर्शन होते. हे इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा संदेश आणि भगवद्गीतेचे ज्ञान जगभर पोहोचवले. त्यांच्या या कार्यामुळे लाखो लोक कृष्ण भक्तीशी जोडले गेले. चला तर आता या भक्तिमय वातावरणात होणाऱ्या सुंदर आणि मनशांती देणाऱ्या आरतीचा आनंद घेऊया. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये माझ्याकडून बोलताना किंवा माहिती सांगताना काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मनापासून क्षमस्व. तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा आहे. हरे कृष्ण हरे राम.
तर तुम्हाला हा गोवर्धन इको विलेज मिनी वृंदावनचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवीन आणि सुंदर ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत राधे राधे. जय श्रीकृष्ण.